माझी कणी भाकरी तयार झालेली आहे. बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, त्यावर थोडंसं दही, ही 5 प्रकारची कणी सगळे मिक्स फळभाज्या करून केलेली भाजी. इथं मेथीची भाजी, त्यानंतर कांदा, भुईमुगाची शेंग, बिब्या, थोडंसं तिळगूळ आणि कणी हळदी कुंकू. तर ही आपली भोगीची भाकरी तयार. वेळानं कामं आवडायला घेऊन पण आपली कामं करणे टायमिंगमध्ये. हे कशामुळे कामं आवडतात, आपण नियोजन व्यवस्थित ठेवल्यामुळे. नियोजन म्हणजे आपण कामं करत असतानाच आपण ठरवायचं की हे काम इथंपर्यंत करत असताना आपण दुसरं काम कुठलं करायचं, दुसरी तयारी कुठली करून घ्यायची. अशी पटापटा सगळं केलं ना, अगदी कमी वेळेत भरपूर कामं होतात आणि आपल्याला कंटाळवाना पण वाटत नाही, अगदी फ्रेश पण राहायला होते. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस पुढच्या संदर्भात जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण. तर आजपासून कधी संक्रांत चालू झालेली आहे. तर आज आहे भोगी. तर भोगीच्या सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या व्लॉगला सुरुवात करते. आमच्या कोल्हापूरच्या भागात कधी आम्ही भोगीच्या दिवशी काय काय भाज्या करते, कसं असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा ड्रेस बघा, आमच्याकडे कधी शक्यतो आजच्या भोगीच्या दिवशी हिरव्या कलरची साडी किंवा हिरव्या कलरचा ड्रेस वापरला जातो. माझ्याकडे आहे साडी, पण साडी नेसून काम करायचं म्हटलं की नाही ते आवडत नाही. साडीच आवरायची की काम करायचं हा प्रश्न म्हणजे मला तर पडतो. त्यामुळे मी कधी ड्रेसला जास्त पसंती देते अशावेळी. तर हा बघा, हा राणी कलरचा डार्क राणी कलर आहे. त्यानंतर हा जो मधला पॅच आहे ना, हा ग्रीन कलर आहे. तुम्हाला आता कॅमेरामध्ये कसा दिसतो काय माहीत, गोल्डन दिसत असेल, पण हा कधी ग्रीन आणि गोल्डन असं मिक्स आहे. म्हणजे हाताला पण आहे, त्यानंतर खाली पण आहे. मला खाली पण जो पॅच आहे ना तो पण ग्रीन कलरचा आहे. तर म्हणून मी हा ड्रेस घातलेला आहे. म्हणजे ग्रीन कलर आपल्या शरीरावर आपण परिधान केलेलं आहे, ते आत्मिक समाधान मला तर असं वाटते म्हणून घातले. चला आता आपल्या कामाला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा कधी एकदम बंद करते का, मला गाणी ऐकत काम करायची सवय आहे. सकाळपासून नीलचा डबा झाला, नाश्ता झाला, झाडू झालेला आहे. आता कधी भोगीची सुरुवात करूया. म्हणजे डबल जेवण आज लागलं करायला, पण पर्याय नाही, कारण एवढं सगळं सकाळी लवकर आवरणं शक्य नव्हतं. नीलच्या टायमिंगमध्ये त्याला डबा देणं गरजेचं होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा त्याचा डबा वेगळा तयार केला, दिला, नाश्ता झाला, झाडू झाला. आता कधी देवपूजा करूया. पहिल्यांदा भात लावूया. तर आमच्याकडे कधी भात कसल्या करतात सांगते तुम्हाला. तर हे बघा, राळ्याचे तांदूळ याला म्हणतात. तर आमच्या भोगीला कधी आमच्याकडे ह्या कधी राळ्याच्या तांदळाचा भात केला जातो. तर कधी ते राळ्याचा तांदूळ आहे हे प्लेटमध्ये काढून थोडंसं कधी पाकडून घेते झाडून असं. म्हणजे शक्यतो खडे वगैरे असं काही नसतात, पण मला शंका आहे. चला आता पटापटा कधी हे राळ्याच्या तांदळाचा भात कधी फोडणी लागेल. जिरा टाकायचा. हे आता राळ्याचा तांदूळ टाकायचा. चांगलं तरी 1-2 मिनिट असं तेलावर परतून घ्यायचं. अगदी साधा सोपा भात आहे. आपण साधा पांढरा भात करतोय तसा जरी केला तरी चालतं. ते परतून घेतलेलं आहे. यामध्ये आता गरम पाणी घालायचं. चालू करतो मी. आता आपला साधा भात कसा आपण शिजवतो तसा कधी शिजवून घ्यायचा. तर आता आपण भाजीची तयारी करूया. तर ह्या बिब्या माहिती आहेत तुम्हाला, एवढ्या ह्याला कधी बिब्बा म्हणतात आणि हे त्याच्या बिया, ह्याला पण बिब्याच म्हणतात. तर कधी असं काढायचं हे आता. आणि खायला पण चांगलं लागते ह्या बिब्या म्हणजे हे बी नव्हे, हे फळ असते की नाही बिब्याचं, ते आमच्या डोंगरात. तर हे पण कधी आज लागते, उद्या संक्रांतीला लागतं पूजेसाठी. हे पण कधी पहिल्यातल्या बायका काय करायच्या म्हणते, आपल्याला जखम वगैरे झाली किंवा काहीतरी लागलं की नाही की असं काय म्हणतात मुक्कामार वगैरे बसला तरी पण कधी हे असं उघळून लावायचं म्हणे, बिब्बा म्हणतात त्याला. हे आमच्या डोंगराकडे जास्त भेटते, कारण आम्ही म्हणजे असं घाटी लोक म्हणतात आम्हाला, म्हणजे डोंगरात असते ना, जंगलात हे असं. तर इथे कधी भाजीसाठी मी तीळ भाजून घेतलेले आहे. असंच तीळ कधी कोरडं एकदा कधी मिक्सरला मी बारीक करून घेणार. आणि आता भाजीला फोडणी देऊया. इथे बघा तीळ मी बारीक करून ठेवलेलं आहे कोरडंच. त्यानंतर मला अजून शेंगदाण्याची भरड पाहिजे, भाजलेल्या शेंगदाण्याची भरड मी घेतलेले. त्यानंतर इथं साहित्य बघा, हे कधी काळं पडतं म्हणजे मी पाण्यात घातलेलं आहे, वांगं आणि बटाटा. आणि आता हे पण सगळं मी पाण्यात घालणार आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. इथं कधी वरण्याचे दाणे, त्यानंतर जरदाळ्याचे दाणे, त्यानंतर इथे हिरवा वाटाणा आहे, इथं गाजर आहे बारीक चिरून घेतलेला आहे, इथे कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घातलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि ते लसूण मी साल काढून घेतलेलं आहे, ते आता मी ठेचून घेणार. त्यानंतर मी गोडा मसाला घेतलेला आहे फोडणीसाठी, मोहरी जिरा. आता फोडणीला देऊया. मी पटापटा सांगत फोडणीला देणार आहे, कारण वेळ झालेला आहे, मला पण आवडायचं आहे, त्यामुळे जास्त असं हळूवार नाही सांगणार. जिरा घातलेला आहे,
त्यानंतर इथे घेतलेला लसूण घालूया. लसूण चांगला परतला की बारीक केलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा. इथे हळद पण लागणार आहे, ती काढून घेऊया. त्यानंतर लाल तिखट, मीठ, आता हळद टाकूया. चांगला तांबूस कलर येईपर्यंत कमी परतून घ्यायचं. थोडंसं तेल मी जास्तच टाकलेलं आहे, म्हणजे असं झणझणीत चरचरीत वाटायसाठी. कारण बाजरीच्या भाकरीसोबत कणी असं चरचरीत भाजी छान लागते. तिथे कणी कुठल्या पण 5 प्रकारच्या फळभाज्या घ्यायच्या, म्हणजे वांगी, बटाटा, त्यानंतर वाटाणा, जगदाळ, हे तुमच्यावर फावर असेल ते घ्यायचं. जे काही असेल ते 5 प्रकारचं घ्यायचं. आता कणी कांदा टोमॅटो भाजलेला आहे. लाल तिखट घालूया. लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त घाला. पुरतं मीठ त्या भाज्यामध्ये तर आता हे सगळं मी आता पाण्यात घालणार आहे. म्हणजे 2 घेतले की भरपूर सगळं आता हे सगळं तुम्ही 1-2 मिनिट तेलामध्ये कधी परतून घ्यायचं. जितकं तुम्ही तेलामध्ये चांगलं भाजलं गेलं की नाही, भाजी पण चवीला चांगली होते, तशी खमंग लागते. त्यामुळे 1-2 मिनिट कधी मी तेलामध्ये परतून घेते. झाकण ठेवायच्यावर हे भाजलेल्या तिळाचं कूट टाकायचं आहे. त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं. इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे. गोडा मसाला पण 1 चमचाभर टाकलेला आहे मी. आणि हे सगळं आता परतून घ्यायचं. आता सगळं एकत्र झालं की नाही, त्यामध्ये 4-5 कणी बारीक चिरलेले कोथिंबीर टाकायची. कारण कोथिंबीरीचा आपण कणी खमंगपणा भाजीत उतरायला पाहिजे. त्यामुळे कणी भाजी शिजवतानाच कोथिंबीर टाकायची. पाणी घालायचं. हे कणी तीळ बारीक केलेलं त्याच भांड्यात पाणी घालते. सगळं कणी त्याचं थोडंसं जर राहिलं असेल तर ते सगळं भाजीत होतं. तर हे बघा, आता त्यावर कणी झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी आपली भाजी आता शिजवून घ्यायची. वरण लावलं होतं कुकरला. आता भात ठेवूया. इकडे मी मेथीची भाजी पण टाकलेली आहे फोडणीला. थोडी कणी भांडी पडलेली आहेत खरकटी, ती घासायची. आणि आता काय काय जेवण केलेली की ती भांडी पडली ती थोडी घासूया. त्यानंतर भाकरी करायची आणि देवपूजा करायची. भांडी घासून सकाळी कणी नीलला डब्यातून मेथीचा पराठा केला होता. कारण डब्याला पण होईल आणि नाश्त्याला पण होईल. त्यात कणी 2 राहिलेले आहेत. भात होते तोपर्यंत कणी देवपूजा करून घ्या, म्हणजे इकडे भाजी पण होते. तर हे बघा, आपली देवपूजा पण झालेली आहे. भात होत आलेले आहे. गॅस बारीक करते, झाकण ठेवते. इकडे भाजी पण आपली तयार झालेली आहे. देवपूजा झाल्यानंतर हे बघा, मी हे साहित्य काढून ठेवलेलं आहे. आमच्याकडे हा देवाला नैवेद्य पण दाखवतात. आणि जे आपले शेजारी असतात की नाही, तर त्यांना प्रत्येकाला भाकरी दिली जाते. तर ते भाकरीसोबत आपण ज्या केलेल्या भाज्या असतात त्या द्यायच्या. वरीचा भात जे काय केलेलं असेल ते थोडं थोडं द्यायचं. त्यानंतर इथे बघा, ह्या भुईमुगाच्या शेंगा, हे मी मगाशी बिब्या दाखवलेत की नाही, त्या बिब्या. त्यानंतर इथे कांदा, तिळगूळ आणि हळदी कुंकू, असं सुहासिनीचा मान म्हणून कधी भोगीची भाकरी दिली जाते. तर मी ही तयारी करून ठेवलेली आहे. तर आता कधी भाकरी करायला घेऊया. इथे म्हणजे भाजी झालेली आहे, भात पण कधी झालेला आहे. तर आता इकडे कधी मी वरण पण कधी उकळी आणत ठेवलेलं आहे. तर फक्त आता कोथिंबीर घालायचं आहे. तर हे कधी बाजरीचं पीठ आहे. तर आज कधी बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात. तीळ पण काढून घेऊया.
दिसते. तर मी आता कधी पीठ जास्त आहे कारण आपल्याला कसं जास्त भाकरी करायची. मी आता कधी पोलपटावर थापणार आहे कारण परातीत पिठामुळे कधी मला थापता नाही. थोडंसं पीठ लावूया थापायला. त्यानंतर थोडंसं असं तीळ भरभरायचं असं करायचं. आता भाकरी झाली की पहिली भाकरी आपल्या देवाला नैवेद्य जाईल आणि त्यानंतर मी शेजाऱ्यांना वाटणार आहे. तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे, एकमेकाला कधी अशी भाकरी भोगीची दिली जाते. वेळानं करून पण कधी आपली कामं कशी पटापट पटापट आवडतात म्हणण्यापेक्षा कधी कामाचं नियोजन लावलं कधी कंटाळा येत नाही, टेन्शन येत नाही, आपण फ्रेश राहतो. म्हणजे असं काही नाही असतं की तुम्ही किती वाजता कामाला सुरुवात करताय ह्याला महत्त्व कधीच नसते. कारण कधी कधी काय होतं, पहाटे लवकर उठून पण दुपारपर्यंत कामं आपली आवडत नाही. म्हणजे कशामुळे आणि मग नंतर कधी कंटाळा येतो, आपल्या चेहऱ्यावरूनच ओळखते की आपल्याला किती कामाचा ताण झालेला असतो. त्यामुळे कधी आपल्याला फ्रेश जर राहायचं असेल ना, काम किती वाजता सुरुवात करताय ह्याला महत्त्व नाही, तुम्ही कामाचं नियोजन कसं करताय की नाही ह्याला महत्त्व आहे. कामाचं नियोजन म्हणजे आता माझं बघा, मी सकाळी उठले त्यानंतर पहिल्यांदा मला मेथीचा डबा आवडायचा असतो. त्यामुळे त्याला कधी मी आज मेथीचा पराठा केला. तो मेथीचा पराठा मी जास्तच केला त्यामुळे पण खायला आहे घरच्यांना म्हणून. तर दह्यासोबत ना मेथीचा पराठा आणि थोडंसं त्याला पनीर आवडते त्यामुळे मी कधी कांदा टोमॅटोचं वाटण करून कधी पनीर थोडंसं होतं मी पनीर कधी किसून घातलं, म्हणजे पनीर बुर्जी केल्यासारखं केलं. आणि त्याला मेथीचा पराठा, पनीर बुर्जी आणि दही हे दिलं. म्हणजे आमचा नाश्ता पण झाला आणि त्याचा डबा पण झाला. त्यानंतर तो सरत तो जाईतोपर्यंत मला बाकीचे कामं काय आवडायला येत नाही. त्याचा डबा बनला, त्याला पाठवून देईपर्यंत त्याचा आवडतोपर्यंत कधी मी इकडे झाडू वगैरे घरातलं झाडं बाहेरचं झाडं त्यासोबतच मी बाहेरच्या झाडाची फुलं पण काढून आणली. तो गेल्यानंतर मग मी माझं आवरल्यानंतर मी पहिल्यांदा वरीचा भात राळ्याच्या तांदळाचा भात केला. त्यानंतर भात एकीकडे ठेवला, एकीकडे आपण खाली भाजीची तयारी करून घेतली. ज्या 5 प्रकारच्या फळभाजीची भाजी करतो ना त्या भाजीची तयारी करून घेतली. भात मुरत असताना तो पलीकडे दुसऱ्या गॅसवर ठेवला आणि इकडे आपण ती भाजी फोडणीला टाकली. ती भाजी होईतोपर्यंत मी मेथीच्या भाजीची तयारी करून घेतली. मेथीची भाजीची तयारी होईतोपर्यंत तिकडे कधी म्हणजे ती भाजी पण शिजत आली होती. त्यामुळे ती दुसऱ्या पलीकडे भात झाल्यानंतर तो उतरवला, तिकडे ती भाजी ठेवली आणि इकडे मेथीची भाजी फोडणीला दिली. आणि मेथीची भाजी फोडणीला दिल्यानंतर कधी मी एका बाजूला मेथीची भाजी ठेवली आणि एका बाजूला वरणासाठी डाळ कुकरला लावला. तोपर्यंत मी भांडी घासून घेतली आणि देवपूजा करून घेतली. देवपूजा करून घेतल्यानंतर माझं वरण पण कुकर पण झाला, भाजी पण झाली. त्यानंतर मी आपला साधा जो पांढरा भात असतो तो मी ठेवला गॅसवरून. त्यानंतर जे मी भाकरीवर आमच्याकडे वाटतात की नाही ते साहित्य सगळं कधी एका ताटात मांडून घेतलं, म्हणजे नंतर गोंधळ होत नाही. आमच्या आता बोलण्याच्या नजर कधी भाकरीला आधी लावायचं असतं. तर ते साहित्य मांडून झाल्यानंतर भात पण आपला मुरत आला. त्यानंतर कुकरला लावलेली डाळ कधी थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे त्याचं उकळी येत होतं. त्यामुळे मी 1-2 शिट्टीत कधी कुकर बंद केला होता. तर मी पातेल्यात डाळ ओतून घेतली. तिकडे कधी वरण थोडीशी डाळ धुवून शिजायला पाहिजे म्हणून मी घातले. ते वरण डाळ लावतानाच मी त्यामध्ये टोमॅटो, हळद, मीठ आणि थोडं 1-2 मिरच्या टाकलेल्या आणि ते शिजवून घेतलेलं. त्यामुळे मी काय त्या वरणाला फोडणी नाही देणार, फक्त ते चांगले शिजलं ना आणि परत मी वरण कोथिंबीर घातली की आपलं वरण पण तयार होते आणि इकडे मी आता भाकरी करायला घेतली. चला ह्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील अशा आशा करते, कारण मी ह्या रोज वापरते. म्हणजे माझ्या रोजच्या वापरातलं मी हे झाल्यानंतर हे करायचं, हे झाल्यानंतर हे करायचं, हे माझ्या डोक्यामध्ये फिट असतं. चला ह्याचा थोडंसं का असेल ना तुम्हाला याचा उपयोग झाला ना तरी आपल्या ब्लॉगचा सार्थ झाला असं समजेल. चला भाकरी करते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे वरण पण शिजलेलं आहे. वरण आता कोथिंबीर मस्तपैकी टाकूया म्हणजे वरण तयार. आता पहिल्यांदा कधी नैवेद्य दाखवूया. अजून ओट्यावर भाकरी केलेली ते सगळं असं पीठ सांडलेलं आहे, भाकरीचे भांडी पडलेले आहेत ते आवरायचे आहे. पण पहिल्यांदा कधी आता देवाला नैवेद्य दाखवते आणि सगळ्यांना देऊन येते. त्यानंतर माझा ओटा आवरायला घेते. द्यायलासाठी कधी मी असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. येणार परत आणि मग द्यायला जाणार. चला पटापटाकने हे सगळं देऊन येते आणि यासोबतच कधी याचा ब्लॉग पण मी इथेच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.